आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे। मी घेऊन आलो आहे नवीन वर्षात आपकी अदालतचा अजून एक नवीन एपिसोड। आपकी अदालतमध्ये आम्ही आमंत्रित करतो जगातल्या मोठ्या लोकांना, शक्तिशाली लोकांना, अशा लोकांना जनतेला ज्यांना प्रश्न विचारायचे असतात, ज्यांच्यावर लोकांना आरोप करायचे असतात। आता आम्ही आमंत्रित करतोय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा। आपकी अदालतमध्ये आज आपले जज आहेत सुप्रसिद्ध पत्रकार, विचारवंत, लेखक, थिंकर डॉक्टर वेद प्रताप वैदिक। आपकी अदालतमध्ये आजचा खटला सुरू करण्यापूर्वी, आरोप आणि प्रश्नांचा भडीमार सुरू करण्यापूर्वी आजचे जज डॉक्टर वेद प्रताप वैदिक यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। आज नड्डाजी तुमच्यावर काही आरोप करण्यापूर्वी, प्रश्न विचारण्यापूर्वी एक नजर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या राजकीय कारकिर्दीवर। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की संघटनेचं काम करण्यासाठी आम्ही दोघे एकत्र एका स्कूटरवर बसून फिरायचो। बिहार विधानसभेच्या निवडणुकीत बीजेपीच्या दणदणीत विजयानंतर मोदीजींनी विजयाचं श्रेय जे.पी. नड्डा यांचं कौशल्य आणि रणनीतीला देताना नारा दिला होता, नड्डा जी आगे बढ़ो, नड्डा जी आगे बढ़ो, नड्डा जी आगे बढ़ो। जे.पी. नड्डा यांचं संपूर्ण जीवन संघटनेच्या कामासाठी समर्पित केलं आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपला राजकीय प्रवास सुरू करणारे जे.पी. नड्डा यांचा जन्म पाटण्यात झाला आणि कॉलेजचं शिक्षण सुद्धा बिहारमध्येच पूर्ण केलं। आपलं मूळ राज्य हिमाचल प्रदेशमध्ये शिफ्ट झाल्यावर जे.पी. नड्डा यांनी लॉचा अभ्यास केला। इथे ते हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले। एबीव्हीपी आणि भारतीय युवा मोर्चात काम केल्यानंतर जे.पी. नड्डा यांनी बीजेपीत प्रवेश केला। वयाच्या 33व्या वर्षी हिमाचल विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले। 5 वर्षांनी परत निवडणूक जिंकले आणि राज्य सरकारमध्ये मंत्री बनले। जेव्हा नितीन गडकरी बीजेपीचे अध्यक्ष बनले तेव्हा ते जे.पी. नड्डा यांना दिल्लीत घेऊन आले आणि त्यांना बीजेपीचा राष्ट्रीय महामंत्री बनवलं। 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये जे.पी. नड्डा आरोग्य मंत्री बनले। जून 2019 मध्ये जे.पी. नड्डा बीजेपीचे कार्यकारी अध्यक्ष बनले आणि 2020 मध्ये त्यांची बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। वादविवादांपासून दूर राहणाऱ्या एका साधारण कार्यकर्त्यापासून जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा अध्यक्ष बनणारे जे.पी. नड्डा आज आपकी अदालतमध्ये त्यांचा खटला स्वतःच लढतील। चला तर मग सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर। आपकी अदालतमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर आरोप आहे की हे कायम प्रवाहाच्या विरुद्ध बोलत असतात। नड्डाजी, तुमच्या परिवाराविषयी मी माहिती काढली। एक तर बहुतेक लोक शिक्षण क्षेत्रात आहेत किंवा इतर कोणत्या व्यवसायात आहेत। तुमचे वडील भरपूर आदरणीय प्रोफेसर होते, व्हाईस चान्सलर होते। तुमची बहीण डॉक्टर, तुमचे भाऊ UGC। मग तुम्ही या चुकीच्या मार्गावर कसे काय आलात? चुकीचा मार्ग सुधारण्यासाठी आलोय, कारण इथे सुधारणा करण्याची गरज होती। माझा जन्म जिथे झाला, मी पटनाला जन्मलो,
75, 76 आणि 74 पासून आपण पाहिलं, तर ते जे-पी अजिटेशनचं एपिसेंटर होतं. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला आणि त्या काळी आमच्या परिवारात सुद्धा ज्या काही घटना घडल्या, माझे बाबासुद्धा इमर्जन्सीपूर्वी बऱ्याचशा पदांवर होते. पण इमर्जन्सीला पाठिंबा न दिल्यामुळे त्यांना बऱ्याचशा पोस्टवरून हटवण्यात आलं होतं. त्यामुळे मला वाटलं, की राजकारणात आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केलं पाहिजे. मग घरच्यांनी तुम्हाला अडवलं नाही, की सगळे मोठमोठ्या पदांवर आहेत, तुम्ही सुद्धा IAS, IPS काहीतरी बना किंवा प्रोफेसर बना? आमच्या घरी खूपच हेल्दी चर्चा व्हायची नेहमी. मी बरेचसे महत्त्वाचे राजकीय मुद्दे घरच्या डायनिंग टेबलवरच समजून घेतले आणि बाबांचा ठाम विश्वास होता, की घरी मोकळी चर्चा झाली पाहिजे. मला सपोर्ट मिळाला. मी निश्चितच माझ्या कुटुंबाचा खूप आभारी आहे, की प्रत्येक वेळी प्रत्येक परिवार सपोर्ट करत नाही, पण मला हा सपोर्ट मिळाला आणि घरच्यांसोबत मी मनमोकळी चर्चा केली आणि हे बघा, राजकारणी परिवारात बऱ्याचदा असं घडतं, की कुटुंबाला राजकारणामध्ये घेऊन जा. तुम्ही राजकारण कुटुंबात घेऊन आलात. मी कुटुंबात राजकारण घेऊन तर नाही आलो, पण हो, आमच्या घरी राजकारणी विषयांवर चर्चा मी लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण हे खरं आहे, की मी स्वतः राजकारणात प्रवेश केला. पण तुम्ही जी सून घरी घेऊन आलात, ज्यांच्याशी लग्न केलंय, त्या राजकारणी कुटुंबातून होत्या आणि त्या सुद्धा लीडर होत्या. राजकारण करणाऱ्या लोकांना पॉलिटिकल बॅकग्राऊंडवालीच एखादी धर्मपत्नी मिळाली तर आयुष्य सोपं होतं. कारण की त्यांची काम करायची पद्धत, जनतेकडे बघायचा दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन, सोशल अँगल या सगळ्या पैलूंची माहिती असली पाहिजे. बघा, त्यासुद्धा निवडणूक लढल्या होत्या, विजयी झाल्या होत्या. त्यांच्या आईसुद्धा निवडणूक जिंकल्या होत्या. मग त्यांनी कधी असं बोललं नाही, "नड्डाजी मागे व्हा, आम्ही आता लीड करणार." घरी हे सगळं तर सुरूच असतं. मी त्यांना म्हणालो, की तुम्ही सामाजिक क्षेत्र निवडा, आम्ही राजकीय क्षेत्र निवडतो. मग त्या सामाजिक क्षेत्रात ॲक्टिव्ह झाल्या आणि मी राजकारणात ॲक्टिव्ह झालो. पण तुमचे जे शाळेतले मित्र होते, ते सांगत होते, की त्या काळात तुम्हाला राजकारणात इंटरेस्ट नव्हता. तुम्ही एकतर स्विमिंग पूलमध्ये असायचात हो. किंवा खेळाच्या मैदानामध्ये. मला खेळात खूप इंटरेस्ट होता. मी स्पोर्ट्समध्ये माईल रेस चॅम्पियनही होतो आणि स्प्रिंट चॅम्पियनही होतो. असं खूप कमी वेळा होतं, की दोन्ही रेसमध्ये कोणी चॅम्पियन होतो आणि स्विमिंगमध्ये मला इंटरेस्ट होता. ॲक्टिव्हिजमचे किस्से सुद्धा ऐकले आहेत. व्हाईस चान्सलरला त्यांच्या ऑफिसमधून उचलून ते काय झालं, की एक मॅनेजमेंटच्या क्लासमध्ये, मॅनेजमेंटच्या एक्झामिनेशनमध्ये आम्हाला असं वाटलं, की यात काहीतरी घोटाळा झाला आहे. आंदोलन सुरू झालं. आंदोलन यशस्वीसुद्धा झालं. काही लोक प्रदर्शनाला बसले. तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, की मी म्हणालो, "सर, काही लोकांना तुम्हाला भेटायचं आहे." ते म्हणाले, "मी नाही भेटणार." ते त्यावेळी त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये होते. मी म्हणालो, "तुम्ही व्हाईस चान्सलर आहात. तुमची जबाबदारी आहे त्यांना भेटणं." "नाही, मी नाही भेटणार." मी म्हणालो, "असं कसं चालेल? युनिव्हर्सिटी अशी नाही चालत." "नाही, मी नाही भेटणार." मी म्हटलं, "चला ठीक आहे." मी नेतो. आमच्यासोबत 10-12 स्टुडंट होते. मी म्हणालो, "उचला यांची खुर्ची मग आता." त्या सोफ्यासोबत उचललं आणि उचलून मोठ्या आदराने मी बाहेर नेऊन गार्डनमध्ये मी त्यांना ठेवलं. मी ती खुर्ची ठेवली म्हणजे बसल्या-बसल्या त्यांना तिथेच बसवलं. म्हणालो, "सगळे स्टुडंट्स आहात, ते आता तुम्ही बाहेर आलाच आहात, तर मग भेटा यांना आता ना." त्यानंतर मग ते बोलले. म्हणजे नेता बनायचे सगळे गुण तुमच्यात आधीपासून होते. मी मी याचा निर्णय तर लोकच घेऊ शकतात. मी काही बोलू शकत नाही. पण हो, त्या काळी मी आक्रमक नक्कीच झालो होतो. पण सिस्टम्स आणि नॉर्म्सना कधी ओव्हरस्टेप करायचो नाही. तुमचं खरं मूल्यांकन तर मोदीजींनी केलंय हं. आणि मोदीजींनी सगळ्यांसमोर सांगितलं, की ते आणि तुम्ही एकाच स्कूटरवर बसून काम करण्यासाठी फिरायचात. हो. हे बघा, मी माझं हे सौभाग्य मानतो, की मला अशा एका व्यक्तीसोबत अगदी तरुणपणापासूनच काम करायची संधी मिळाली. त्यांच्याकडनं खूप काही शिकायची संधी मिळाली. आज मी जे काही आहे, त्यांच्या छोट्या-छोट्या शिकवणीमुळे, जी त्यांनी जीवनात आम्हाला दिली आहे, त्यातून शिकता-शिकता मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तर आम्ही काम करायचो, तेव्हा ते निश्चितपणे आमचे महामंत्री होते, आमचे प्रभारी होते आणि मी युवा मोर्चाचा अध्यक्ष बनलो होतो. त्या काळी या गाड्या वगैरे तर आम्हाला आम्हाला मिळायच्याच नाहीत कधी. आमच्याकडे जी स्कूटर असायची तिलाच किक मारायचो, त्यावर बसून सगळीकडे जायचो आणि लोकांनाही भेटायचो. मोदीजी त्या काळी सुद्धा एवढेच शार्प होते जेवढे आता आहेत. अगदीच. खूपच शार्प, खूपच शार्प आणि अ, गोष्टी अगदी मुळापासून पकडणं. मी तर त्यांना सरळ सांगून टाकतो, जेथे माझी विचारशक्ती संपते, त्याच्या कितीतरी मैल पुढून तुमची सुरू होते. तो अँगलच माझ्या लक्षात येत नाही.
तासनतास मेहनत करून, बरीचशी तयारी करून मी त्यांच्याकडे जातो आणि त्या गोष्टी त्यांच्यासमोर ठेवतो. तेव्हा ते म्हणतात, "अच्छा, आता हा अँगलसुद्धा बघ, तिथेसुद्धा बघ, ते सुद्धा बघ." आणि जी तयारी मी केली आहे, ती असं वाटतं की तो कागदाचा तुकडा मी घेऊनच का गेलो होतो? मला खरंच असं वाटतं आणि एवढ्या आयडियाज ते देतात ना, एकाच वेळी एवढ्या आयडियाज देतात, तर त्यामुळे खरंच त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी तुमच्यासाठी कठीण नव्हतं का? तुम्ही अगदी लेड बॅक पहाडी होतात, थोडे आराम करणारे आणि हे दिवस-रात्र काम करणारे. एक मोठा भाऊ म्हणून छोट्यांच्या उणिवा समजून घेत त्याच्याकडून काम करून घ्यायचं हे मोदीजींकडनं शिकलं पाहिजे. त्यामुळे माझ्यातल्या उणिवा माहीत असतानाही अ, अ, अनेकदा ते मला म्हणाले, की "नड्डा, मी तुला बारीक करूनच सोडणार आहे." त्यामुळे काम करून घ्या. तर ते त्यांच्याबद्दल तो आपलेपणा आणि एवढी मेहनत जेवढी आता आयुष्यमान भारत आम्ही लोकांनी 9 महिन्यांच्या आत जगातली सर्वात मोठी वर्ल्ड हेल्थ स्कीम, जगातली वर्ल्ड्स लार्जेस्ट हेल्थ कव्हरेज दिलं. हे काम 9 महिन्यांच्या आत झालं आणि डिजिटली झालं. त्यामुळे मेहनत तर ते करवूनच घेतात आणि त्यांनी 20 मीटिंग्स तर त्यांनी स्वतः घेतल्या. तुम्ही सुद्धा खूप मेहनत करून घेता. नाही मी प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या सभा असतात. तुम्ही नारा दिला होता, मोदी है तो मुमकिन है. हो. ही खरी गोष्ट आहे, की मोदी है तो मुमकिन है यात काहीच शंका नाहीये. मोदीजींचं व्यक्तिमत्व आज ते फक्त पार्टीचे नेते नाहीयेत किंवा फक्त देशाचे नेते नाहीयेत. जगभरात त्यांचं नाव आहे आणि जगात सगळे त्यांना खूप मानतात. आपण बोलायचं झालं आता आता बघा मी तुम्हाला सांगतो, या कोविड मॅनेजमेंटचं तर अगदी जवळून पाहिलंय मी. ॲज प्रेसिडेंट ऑफ मी आधी हेल्थ मिनिस्टर सुद्धा राहिलो आहे. तर जो बायडननी त्यांचं कौतुक केलं. जपानच्या प्रेसिडेंटनी त्यांचं कौतुक केलं. आपल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे टेड्रोस डायरेक्टर जनरलनी त्यांचं कौतुक केलं. त्यांच्या मॅनेजमेंटचं कौतुक केलं. आणि आज हे सिद्ध झालं आहे, की 130 कोटींच्या देशाला ज्या सुरक्षा कवचासोबत त्यांनी उभं केलं, 220 डोजेस ऑफ व्हॅक्सिन, डबल डोज प्लस बूस्टर या टोचायचं काम वर्ल्ड्स लार्जेस्ट आणि वर्ल्ड्स फास्टेस्ट व्हॅक्सिनेशन प्रोग्राम इज इंडियाज प्रोग्राम ऑफ कोरोना. तर आता हे अच्छा, मी तर हेल्थ मिनिस्टर राहिलो आहे. या देशात ट्युबरक्लोसिसचं औषध यायला 25 वर्ष लागली. या देशात टिटॅनसची लस यायला 28 वर्ष लागली. या देशात जॅपनीज इन्सेफ्लायटिसचं औषध यायला 100 वर्ष लागली. 1906 साली जपानमध्ये शोध लागला. भारतात पोचायला 2006 साल आलं. या देशात आपल्या पल्स पोलिओच्या प्रोग्रामला 2 थेंब जे पोलिओचे देतात ते पोचायला इथे 25 वर्ष लागले. नॅशनल प्रोग्राम बनायला 30 वर्ष लागली. आणि इथे जानेवारी 20, 2020ला कोरोनाची पहिली केस डिटेक्ट झाली. एप्रिल 20ला मोदीजींनी टास्क फोर्स बसवली आणि 9 महिन्यांच्या आत एक नाही 2 इंडिजिनियस व्हॅक्सिन बनवून देशाला दिली. हे खूप मोठं यश आहे त्यांचं. आता जर आपण क्लायमेट चेंज विषयी बोलायचं झालं तर बॉरिस जॉन्सन म्हणतात की ते प्राईम मिनिस्टर मोदी हॅज टेकन द लीड ऑफ क्लायमेट चेंज अँड ही हॅज ब्रॉट द वर्ल्ड टुगेदर. या सगळ्या गोष्टी हेच सांगतात की मोदीजींचा करिश्मा आज जगभरात मानत आहेत. युक्रेन वॉरमध्ये आफ्टर ऑल सेफ पॅसेज त्यांनी मिळवून दिला की नाही दिला? पुतीनसोबत चर्चा केली. एक वेळ होती तेव्हा त्यांनी पुतीनसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी झेलेन्स्कींसोबत चर्चा केली. दोघांशी बोलणं झाल्यानंतर सेफ पॅसेज त्यांनी दिला आणि आपली मुलं तर आलीच आली 32,000. पण जगातल्या इतर देशांची मुलं सुद्धा भारताचा तिरंगा घेऊन तेही सुरक्षित निघून आले. हे आपण विसरता कामा नये. आणि भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी आहे माझी की मी लेटर ऑफ स्पिरिटमध्ये या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यावर अंमल करणं. म्हणजे मेहनत खूप करून घेतात. हो, नक्कीच. आणि तुम्ही मेहनतीशिवाय राहूच शकत नाही. मेहनत तर पार्ट अँड पार्सल आहे. 24/7/365. एकही सुट्टी नाही. म्हणजे आमच्या कल्चरमध्येच नाहीये. आता जर मी म्हणालो की मी खूप मोठा तीर मारलाय तर असं काहीही नाहीये. मोदीजींनी भारताची राजकीय संस्कृती बदलून टाकली. पॉलिटिकल कल्चर हॅज बीन चेंज्ड. एक टाइम होता, लोक जेव्हा निवडणूक जिंकली की पार्ट्या करायचे, सुट्ट्या करायचे. काही लोक अजूनही सुट्टीवर जाणार आहेत आणि जातच असतात. तर सुट्टीवर जायचे,
त्यामुळे सतत मीटिंग्स घेणं, काम करत राहणं, एकही सुट्टी न घेणं. पंतप्रधान मोदीजींनी आजपर्यंत, तुम्ही तर फक्त 8 वर्षाचं बोलताय. मी म्हणतोय जेव्हापासून ते मुख्यमंत्री बनले, तेव्हापासून कोणीही रेकॉर्ड दाखवा, त्यांनी एका तासाची तरी सुट्टी घेतली असेल. तर अशा व्यक्तिमत्वासोबत काम करणाऱ्या व्यक्तीवर त्यांचा प्रभाव तर पडणारच ना. तर मग हे त्रासदायकच आहे ना, दिवस रात्र काम नाही करत बघा, राहणं. यापेक्षा राहुल गांधी परवडले, ते सुट्ट्या तरी घेतात ना. ते जास्त वेळ तर सुट्टीवरच असतात, कधी कधी कामावर येतात. पण आमच्या इथे आम्हाला काम करायलाच मजा येते. आम्ही एवढे रमलो आहोत, त्याबरोबर एवढे इन्व्हॉल्व सुद्धा झालो आहोत. टार्गेट्स आहेत, ती पूर्ण करायची आहेत. त्यामुळे हे अशा प्रकारचं एक वर्क कल्चर त्यांनी हे जे डेव्हलप केलं कल्चर आहे. बदललंय ना नड्डाजी, त्यामुळे दुसऱ्या पार्टीतले नेते खूप नाराज आहेत. नाही त्यांना बघा, सुद्धा भरपूर काम करावं लागतं. विरोधी पक्षांना मी एक गोष्ट आवर्जून सांगेन, एकतर काम करायची पद्धत बदला किंवा घरी बसायची तयारी करा. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डावर पुढचा आरोप. देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका बजावली एकनाथ शिंदेंना बीजेपी सोबत आणण्यासाठी. म्हणजे घोडी फडणवीस यांनी सजवली आणि तुम्ही शिंदेजींना घोडीवर बसवलं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर आरोप आहे की हे सहकारी पक्षांचा विश्वासघात करतात. नड्डाजी, तुमचा राजकीय प्रवास बिहारमधून सुरू झालाय. लोक म्हणतात की तुम्ही अर्धे बिहारीच आहात. खूप मेहनत घेतलीत, तुम्ही बिहारमध्ये सरकार बनवलं. मोदीजी म्हणाले, नड्डाजी तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण ते सरकारच गमावून बसलात. आम्ही ना कोणाचा गळा आवळतो, ना आम्ही कोणाचीही घुसमट होऊ देतो. आम्ही सगळ्यांना एक जे फ्रेमवर्क बनतं. मी एक एक करून तुम्हाला उदाहरण हो. देतो. नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि तुम्ही निवडणुका दरम्यान म्हणत होतात बिहारमधले सर्वात विश्वसनीय नेते नितीश कुमार आहेत, आमच्या सोबत आहेत, आमचे आहेत आणि आमचेच राहणार. पण त्यांनी तर पलटी मारली. वन फन मॉर्निंग, आता तुम्ही जे शब्द वापरलेत की त्यांनी ती मारली. पलटी. हो, पलटी मारली. आता त्यांनी ती मारली तर मारली, पण आम्ही त्यांना पाठवलं नव्हतं. त्यांची संख्या विधानसभेत 43, आमची संख्या 74 होती. मी त्यावेळेचं बोलतोय, आज ती 78 आहे. आमची संख्या त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. पण असं असून सुद्धा आम्ही नितीशजींना मुख्यमंत्री बनवलं. जेव्हा ते आम्हाला सोडून गेले, त्याच्या फक्त 1 आठवड्यापूर्वीच मी आणि अमित शहाजी आम्ही दोघे पटण्याला गेलो आणि नितीशजी आमचे लीडर आहेत हे आम्ही स्पष्ट केलं होतं, जाहीरपणे सांगितलं होतं. बिहारमध्ये ते आमचे नेते होते. हो, जर कोणाला स्वतःच्या सावलीची भीती वाटू लागली, जर आमच्या विकासाच्या दृष्टीने कोणाला वाटलं की आम्ही पार्टीचं काम थांबवू, तर हे शक्य नाहीये. बघायला गेलं तर तुमचा पक्ष वाढत चालला होता, त्यांचा पक्ष छोटा होत होता, तर भीती तर वाटणारच नाही, ना. ते त्यांचं काम आहे ना, त्यांचा पक्ष वाढवणं. त्यामुळे आम्ही काही नाही करायचं, ही आमची जबाबदारी नाहीये. आमचा पक्ष तर मोठा करायचाच आहे. पण हो, त्यांचा सन्मान करून आम्हाला मोठं व्हायचंय. आजही चर्चा करताना सुद्धा एकेकाच्या सोबत असलेल्या सोबत जसं वर्तन असलं पाहिजे तसंच बघा, आम्ही त्यांच्या करतो आहोत. पार्टीचे नेता ललन सिंग आहेत. त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की जर आम्ही बीजेपीची साथ सोडली नसती, आम्ही एनडीए मधून बाहेर पडलो नसतो, तर आमचं सरकार पडलं असतं. म्हणजे तुम्ही सरकार पाडणार त्याआधीच नितीश कुमार यांनी पलटी मारली. नाही, ते त्यांचं ते रजतजी, तुम्ही हे अगदी बरोबर बोलताय. मी तुम्हाला सांगतो, जो त्यांचा सन्मान आमच्यासोबत युती करून मुख्यमंत्री म्हणून मिळाला, तसा त्यांना कधीच मिळणार नाहीये. आज त्यांची जी अवस्था आहे ती तुम्हाला तर माहितीच आहे. आता प्रशांत किशोर थोड्या दिवसांपूर्वी बोलत होते की नितीश कुमार त्रासलेले आहेत नव्या अलायन्समध्ये, की ते बीजेपी सोबत परत संपर्क करू इच्छित आहेत. आम्ही कोणताही संपर्क केलेला नाही, ना त्यांनी आमच्याशी संपर्क साधलाय, ना आमची इच्छा आहे संपर्क करायची. आम्ही लोकांनी त्यांच्यासोबत काम केलं, जेवढे दिवसही काम केलं, चांगल्या प्रकारे काम केलं. ते आम्हाला सोडून गेले. हा निर्णय त्यांचा होता, तो त्यांना लखलाभो. आम्ही आमच्या पक्षाला पुढे नेण्यासाठी पूर्ण जोर लावतो आहोत आणि बिहारमध्ये आम्ही एकटेच पुढे जाऊ, हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा.
आणि जे मित्रपक्ष आमच्या अलायन्सचे एनडीएचे आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ. आता असं तर नाही की तुम्ही जेडीयूच तोडाल? कोणालाही आपल्या परिवाराला एकत्र ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. जर लोकांना आमच्याकडे यायचं असेल तर आम्ही त्यांना अडवत नाही, पण आम्ही तोडफोड करतो किंवा तोडतो असं नाहीये. हे बघा, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला तुमचा परिवार सांभाळता येत नाही आणि वर बोलायचं की आम्ही त्यांच्यावर नजर ठेवतो. हा कुठला न्याय आहे? आता हीच तक्रार उद्धव ठाकरेंची सुद्धा आहे. त्यांचं म्हणणं आहे की वचन दिलं होतं 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहू, पण तुम्ही वचन पूर्ण केलं नाहीत आणि उद्धव ठाकरेंनी त्यावेळी स्टेटमेंट दिलं होतं की बीजेपीने माझ्या पाठीत सुरा भोसकला आहे. हे बघा, अगदी अगदी चुकीचं विधान आहे. बीजेपीचा त्यांनी विश्वासघात केला. विधानसभेचं कॅम्पेन होतं. या कॅम्पेनमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंचावर सांगण्यात आलं, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून आम्ही प्रोजेक्ट केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात होती. त्यांच्या नेतृत्वाखालीच प्रत्येक ठिकाणी भाषणात सांगितलं गेलं की वर नरेंद्र म्हणजे दिल्लीत नरेंद्र मोदीजी आणि खाली देवेंद्र. त्यावेळी शिवसेनेचे सगळे मोठे नेते मंचावर उपस्थित असायचे. कधी कोणी हरकत घेतली नाही. कोणत्याही मंचावर 2.5 वर्षाची गोष्ट नाही झाली. पाठीत सुरा तर त्यांनीच आमच्या ते मारलाय आणि एक एक प्रकारे विश्वासघातच केलाय. त्यांना सरळ मुख्यमंत्री बनायची हाव सुटली होती. त्यांच्या आयुष्यातली खूप मोठी इच्छा होती जी पूर्ण होणार होती. हे त्यांचं चरित्र राहिलंय. हे बघा नड्डाजी, आता तर तुम्ही एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवलं होतं आहेत एकनाथ शिंदेंना. हो. मग आधीच उद्धव ठाकरेंना बनवलं असतं तर भांडणच झालं नसतं. आमच्यातर्फे युतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुढे करून निवडणूक लढवली गेली होती. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच आम्ही मुख्यमंत्र्याच्या रूपात प्रोजेक्ट केलं होतं. हे आता तुम्ही एकनाथ शिंदे यांचा विषय काढलात. ही तर नवीन युती आता तयार झाली आहे ना. या नव्या युतीत मग आता ते मुख्यमंत्री बनले. बघा, शिवसेना छोटी होत चालली होती. इथे सुद्धा हीच स्थिती होती आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात मोठा होत चालला होता. त्यामुळे त्यांना भीती वाटली असेल ना की आपल्या पक्षाला खाऊन टाकतील. आता मी त्यांना ट्विटर करू, मी त्यांना सल्ला द्यावा, हे माझं 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 काम नाहीये. पण त्यांना हे पाहावं लागेल की ते छोटे का बनत चालले आहेत. मोठं होण्यासाठी त्यांना स्वतःला काहीतरी काम करावं लागेल. जिथपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे, आम्ही मोठं होण्यात आणि आमचा विस्तार करण्यात, पक्ष वाढवण्यात, आमचा क्षेत्र वाढवण्यात, आपल्या लोकांना जास्तीत जास्त लोकांना जोडण्यात आम्ही कोणती कसर सोडणार नाही आहोत. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या नीतीनेच आम्ही या देशात राजकारणाला पुढे घेऊन जाणार आहोत. नड्डाजी, ते छोटे होत होते पण हळूहळू होत होते. तुम्ही एकाच फटक्यात 40 आमदार फोडून त्यांना अगदीच लहान करून टाकलं. परिवार सांभाळणं कोणाचं काम होतं? आम्ही थोडी ना काही केलं. ते स्वतः आमच्यासोबत येऊन सरकार बनवण्यासाठी इच्छुक होते. चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्र परत ट्रॅकवर येतोय. विकास परत गती पकडू लागलाय. भ्रष्टाचारमुक्त सरकार बनून आज लोकांच्या सेवेत रुजू झालंय. चांगल्या कामासाठी आम्ही तडजोड केली आहे. तुमचा परिवार सांभाळायचा होता तुम्हाला खबरच लागत नाही. आम्ही काय करू त्यात? तुम्ही जर तुमच्या मंत्र्यांना भेटणार नाहीत, तुम्ही तुमच्या मंत्र्यांना तासनतास ताटकळत ठेवाल, तुम्ही तुमच्या सोबत्यांना विश्वासात घेतलं नाही आणि हे बघा, त्यांचा दावा आहे की शिंदेजींसोबत 7-8 आमदारच होते. बाकी सगळे आमदार देवेंद्र फडणवीसांनी पैसे देऊन, ते खोका म्हणतात, खोके देऊन विकत घेतलेत. आता तुम्ही आरोप करताय मी तुमच्या सोबत नाहीये म्हणून मी भ्रष्टाचारी ठरलो, हे असं होऊ शकत नाही ना. नाही, पण फडणवीस यांच्या पत्नी आहेत अमृताजी, त्या म्हणाल्या होत्या की देवेंद्र फडणवीस काळा कोट घालून शेरलॉक होम्स सारखे गॉगल घालून रात्रीच्या अंधारात जायचे आमदार फोडण्यासाठी. नाही, हे बघा, युती होण्यापूर्वी काही गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. त्यामुळे गुप्तपणे भेटीगाठी घेणं हे होतंच. पण हे काळा गॉगल घालून वगैरे असं काही आमच्या कानावर तर नाही आलंय आणि त्याची मुंबईत याची काही गरज सुद्धा नाहीये. आम्ही कुठेही कोणत्याही गुप्त जागी कुठेही बसू शकतो आणि भेटीगाठी करू पण एक शकतो. रहस्य आहे जे तुम्हाला उघड उघड करावंच लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका बजावली एकनाथ शिंदेंना बीजेपी सोबत आणण्यासाठी. म्हणजे घोडी फडणवीस यांनी सजवली आणि तुम्ही शिंदेजींना घोडीवर बसवलं. हे बघा, देवेंद्र फडणवीस यांनी घोडी स्वतःसाठी सजवली नव्हती. कारण ज्या प्रकारचं वातावरण होतं आणि पुढे जे सरकार बनणार होतं त्यात एकनाथ शिंदेजींनाच मुख्यमंत्री बनवायचं होतं, हे ठरलेलं होतं. म्हणून त्यांनाच मुख्यमंत्री बनवलं गेलं. पण हे तरी सांगा की उपमुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांच्यावर दबाव का टाकण्यात आला? तुमचाच फोन आला होता, ते तर प्रेस कॉन्फरन्स करत होते. हो, त्यांची इच्छा नव्हती की उपमुख्यमंत्री व्हायची. पण आम्हाला वाटलं की एक अनुभवी व्यक्ती, ज्यांना महाराष्ट्र राज्याची चांगली जाण आहे, ज्यांनी महाराष्ट्राचा कारभार आणि सर्व काही स्वतः चालवलेला आहे, तो या मंत्रिमंडळात असेल तर बरं होईल.
आणि मग त्यांच्या स्टेटसनुसार आता मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे यांना बनवण्यात आलं होतं. म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं आणि खरंच मी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करेन. मी त्यांना शुभेच्छाही देईन. एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना जे काही सांगितलं, त्यांनी कोणतीही लाज, लज्जा न बाळगता, कोणतीही अट न ठेवता, कोणतेही आढेवेढे न घेता, हा तुमचा आदेश आहे, मी याचं पालन करेन. आणि मग त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. मग आता काही शक्यता आहे उद्धव ठाकरेंसोबत मैत्री होण्याची? शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येतील आणि बीजेपी सोबत निवडणूक मला लढवतील? वाटत नाही अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती उद्भवेल. कारण ज्या प्रकारचा व्यवहार, वातावरण तयार झालंय आणि आम्हाला पुढे जायचं आहे. आणि पुढे जाण्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करावी अशी काही गरज नाहीये. आम्ही कायम पुढे जात राहू आणि यांच्यासोबत आमची चांगली युती आहे आणि हीच युती घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. पंजाबमध्ये तुम्ही बऱ्याच तडजोडी करून सुद्धा पुढे जाऊ शकला नाहीत. आता आम्ही प्रगती करू. बघा 73 जागा लढवल्यात आणि फक्त 2 जिंकल्या. या आधीची जी विधानसभेची निवडणूक होती, सगळेजण म्हणत होते की अकाली दलाची साथ सोडा. त्यांची स्थिती चांगली नाहीये. तुम्ही एकटे निवडणूक लढवा. पण आम्ही लोकांनी एनडीएच्या धर्माचं पालन करताना पंतप्रधान मोदीजी म्हणाले नाही. अकाली दल इज द वन ऑफ द ओल्डेस्ट पार्टनर्स. प्रकाश सिंग बादल हे सर्वात जुने सहकारी आहेत आणि त्यांचा आदर करायचा म्हणून आम्ही त्यांची साथ नाही सोडणार. निवडणुकीत आमचं नुकसान होईल, आम्ही नुकसान सहन करायला तयार आहोत, पण आम्ही साथ नाही सोडणार. त्यांच्यासोबत आम्ही निवडणूक लढलो, नुकसानही झालं, आम्ही विरोधी पक्षात बसलो. पण प्रश्न एवढाच नव्हता. बघा, ही आमची अलायन्स होती, ते आमचे पार्टनर होते. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून हरसिमरत कौरजी, ज्या आधी मंत्री होत्या, त्या कॅबिनेटमध्ये सामील होत्या जेव्हा हे कृषी कायदे पास झाले. त्यांनी यात आपलं योगदान दिलं आहे हे कृषी कायदे पास करण्यात. नंतर जेव्हा विरोध होऊ लागला तेव्हा अकाली दल आमच्यापासून वेगळे झाले. आम्ही म्हणालो तुम्हाला जायची इच्छा असेल तर तुम्ही जा. एवढी वर्ष या अलायन्समुळेच आम्ही शहरातल्या 117 जागांपैकी फक्त 23 जागा लढणारी पार्टी होतो. तीही छोटी, तेही शहरातल्या जागा लढवायचो, गावी गेलोच नव्हतो. आज जेव्हा आम्ही या युतीतून बाहेर पडलो, भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच 73 जागा लढवायची संधी मिळाली. येणाऱ्या काळात पंजाबमध्ये भारतीय जनता पार्टी हाच पर्याय बनते आहे आणि बनेल आणि पुढचं सरकार भारतीय जनता पार्टीचंच असेल. नड्डाजी, तुम्ही मित्रांविषयी जे काही बोललात ते ऐकायलाच खूपच चांगलं वाटतंय. पण फॅक्ट काय आहे? गेल्या 8 वर्षात 19 पक्ष असे आहेत जे इंडियाचा भाग होते आणि साथ सोडून निघून गेलेत. आम्ही कोणालाही काढलेलं नाहीये आणि नाही आम्ही कोणाला काढणार आहोत. नड्डाजी, तुमचं एक स्टेटमेंट माझ्याकडे आहे. तुम्ही म्हणाला होतात की देशातले सगळे पक्ष संपुष्टात येतील, फक्त बीजेपी बाकी राहील. आम्ही विचारधारेवर चालतोय की देशातले स्थानिक पक्ष नष्ट होतील. तुम्ही तर सगळ्यांना संपवायला निघालात. मी तुम्हाला समजवतो. सर्वात आधी आपण समजून घेतलं पाहिजे की राष्ट्रीय पक्ष हळूहळू का प्रगती करत आहे. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पक्ष असून सुद्धा कधी राज्याच्या गरजा समजून नाही घेतल्या. तुम्ही बघा, तमिळनाडूत काँग्रेसचं सरकार असायचं, सगळे मुख्यमंत्री काँग्रेसचे असायचे. 60 वर्षापूर्वी एका रिजनल पक्षाने त्यांना सत्तेतून काढलं. त्या घटनेला 60 वर्ष होऊन गेली तरी काँग्रेस तिथे परत नाही जिंकू शकले. आंध्र प्रदेशात काँग्रेस पक्षाचं सरकार निवडून यायचं. आंध्र प्रदेशाचं तुम्ही विभाजन केलं, ना आंध्रात उरलात ना तेलंगणामध्ये राहिलात. दोन्ही ठिकाणी तुम्ही गेलात. कोण आलं? एका ठिकाणी वायएसआरचा पक्ष आंध्र प्रदेशात सत्तेवर आला, तामिळनाडूत एआयडीएमके आणि डीएमके आले, तेलंगणामध्ये केसीआरचा पक्ष आला, केसर चंद्रशेखर रावचा पक्ष आला, तेलंगणा राज्य समिती आली आणि आता हल्लीच ती भारतीय राज्य समिती बनली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोण आलं? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आली, तृणमूल काँग्रेस सत्तेवर आली. उत्तर प्रदेशात तुम्ही एवढी वर्ष राज्य करत होतात, तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असायचे. उत्तर प्रदेशातून तुमचं उच्चाटन झालं आणि तिथेही एक रिजनल पार्टी सत्तेवर आली, समाजवादी पार्टी. या रिजनल पार्टीज या हळूहळू हे पक्ष फॅमिली पार्टीजच बनत आहेत आणि फॅमिली पार्टीज बनल्यामुळे मला असं वाटतं की हे अनसायंटिफिक आहे, हे भारतीय भूमीवर टिकू शकत नाही. म्हणून या रिजनल पार्टीज स्वतःच आपोआप नष्ट होतील. कधी भाऊ पुतणे लढतील, कधी काका पुतणे लढतील, कधी भाऊ भाऊ लढतील. या रिजनल पार्टीज या फॅमिली पार्टीजचा प्रॉब्लेम होणार आहे. कारण भारताच्या जनतेमध्ये भारतीय जनता फॅमिली पार्टीजना, परिवारवादी पार्टीजना,
रिजेक्ट करणार म्हणजे करणार, म्हणून बीजेपी प्रगती करेल. नड्डाजी, जेव्हा तुम्ही हे असं म्हणता ना की स्थानिक पक्ष संपुष्टात येतील, परिवारवादी पक्ष नष्ट होतील, फक्त बीजेपी पार्टी उरेल, तेव्हा मुगले आझमचा एक डायलॉग आठवतो, कनीज के आरजू जुबां पे आई गई. नाही, बघा तुमची तर काय ते इच्छाच आहे की सगळे पक्ष नाही, नष्ट माझी व्हावे. इच्छा नाहीये. मी तर त्यांना सांगतोय, हे बघा, आय बिलीव्ह इन हेल्दी कॉम्पिटिशन. मी तर हेल्दी कॉम्पिटिशन बद्दल बोलतो. पण मला दिसतंय की जर तुम्ही छोटे लक्ष ठेवून जे तुम्ही चालता आहात, तर तुम्ही आमच्या मोठ्या लक्ष्यांसोबत मॅच कसं काय करू शकाल? देव तुम्हाला सद्बुद्धी देव, तुम्ही प्रगती करा, मला कुठे प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्ही अशा मार्गाने चालाल तर आमच्या जवळ नाही पोहोचू शकणार. तुम्ही मोठमोठ्या राजकीय पक्षांची अवस्था जी करता याबाबत माझ्याकडे काही आरोप आहेत. आता आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये जे.पी. नड्डा यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. काँग्रेसवाले म्हणतात की आमचं अगदी दूर कोपऱ्यातल्या राज्यात जरी सरकार बनलं तरी काँग्रेसवाले त्यांच्या आमदारांना सांगत असतात की रिसॉर्टमध्ये राहायला जा, नाहीतर मोठाबाई येतील. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण आरोप करत आहोत, प्रश्न विचारत आहोत जे.पी. नड्डा यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षांवर. आपकी अदालतमध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर आरोप आहे की हे बाजी पलटवण्यात तरबेज आहे. नड्डाजी, काँग्रेसवाले म्हणतात की आमचं अगदी दूर कोपऱ्यातल्या राज्यात जरी सरकार बनलं तरी काँग्रेसवाले त्यांच्या आमदारांना सांगत असतात की रिसॉर्टमध्ये राहायला जा, नाहीतर मोठाबाई येतील. आता बघा, तुमचे एमएलए तुमच्या ताब्यात नाही आहेत, ही स्थिती निर्माण कशी झाली? तुम्ही निर्माण नाही, केली आम्ही आहे. नाही निर्माण केली. हे त्यांच्या कुटुंबाचा कमजोर पाया असल्याचं हे प्रतीक आहे. त्यांचे पक्ष तुटणारच आहेत आणि तुटणारच असतील. जे अलर्ट लोक असतात, ज्या पार्टी ऍक्टिव्ह असतात, ते त्यांना आपल्यात सामावूनच घेतात. नड्डाजी, निवडणूक कोणी जिंकली हं. तरी सरकार नड्डाजी आणि अमित शहा मिळून बनवतात. नाही, मी परत सांगतोय, या पद्धतीने काही नाही होत. ते लोक स्वतःचा पक्ष सोडून येऊ इच्छितात, तर आम्ही काय आता करायचं? तर कोणी सोडून गेलं. उदाहरणार्थ, हो. निवडणूक झाली, हं. निकाल लागले, हो. काँग्रेस कम्फर्टेबल मेजॉरिटीने जिंकली. हो. पण रात्री डिस्कशन सुरू झालं, आमदारांना कोणत्या रिसॉर्टमध्ये ठेवायचं. सकाळी मोठा भाई आला तर याचा अर्थ त्यांचे आमदार त्यांच्या नियंत्रणात नाही आहेत, म्हणून त्यांना रिसॉर्टमध्ये ठेवावं लागतं. आमच्या आमदारांना का नाही ठेवावं लागत? कोणीही जा, कुठेही फिरायला जा, सर्वांना माहिती आहे की पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे ठरलंय ते आपल्या सर्वांना पुढे न्यायचंय. त्यामुळे आमच्याकडून तर आता ते कोणीही जात तुमचं नाही. होम स्टेट आहे. तुम्ही हिमाचलमध्ये सरकार चालू द्याल त्यांचं नाही, की आम्ही नाही? तर चांगल्या प्रकारे चालवू देऊ. आम्ही तर सांगितलंय की आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पण तुम्ही तुमचा स्वतःचा परिवार चांगला ठेवू शकता, या गोष्टीची काळजी तुम्ही स्वतः करा. आता हे ऐकून उलट नाही, शंका नाही, वाटते. अजिबात नाही. नाही, म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने जावं, त्याविषयी मी काय बोलू? मी तर त्यांना स्पष्टपणे सांगितलंय, फुल सपोर्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पीपल ऑफ हिमाचल प्रदेश. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांना 51 दिवस त्यांच्या आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवावं लागलं, पण तरीही घाबरले आणि बऱ्याचशा आमदारांना 51 आमदारांना काढून जैसलमेरला घेऊन गेले पोलिसांच्या पहाऱ्यात. म्हणजे नाही, धोका तर आहे धोका तर तुमच्याकडून. त्यांना त्यांच्या पार्टीकडून होतं ना, आमच्याकडून थोडी होता. ते तर त्यांच्या पक्षामध्येच काही लोक ज्यांनी त्यांना दिल्लीत बोलवत होते की तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ, तर कुठे ना कुठे तुमची मॉरल शक्ती तिथेच संपली. एकाच पक्षात हे सगळं कसं काय घडतंय? पार्टीचेच आमदार येत होते ना, मग आमदारांना सांभाळून ठेवणं कोणाचं काम होतं? तुमचंच काम होतं ना. तुमच्यापासून फुटून का जात होते आणि तुम्हाला लपवून ठेवावे लागले, ही तुमच्या पक्षाची स्थिती आहे. हे बघा, मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले होते की भारतीय जनता पार्टी, जे.पी. नड्डा पैसा आणि पॉवरच्या बळावर सरकार पाडायचा प्रयत्न करत होते. 5 सरकार पाडून झालेली आहेत, 6वं माझा मग पाडणार हा आहे. त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांनी विचार केला पाहिजे. ते आमच्याकडे येऊन म्हणाले आम्हाला तुमच्यासोबत सरकार बनवायचं आहे, तर आम्ही काय सांगायचं त्यांना? नाही, नाही, नको, आम्ही सरकार नाही बनवत. हे असं आम्ही थोडी ना त्यांना तुम्ही सांगणार आहे. आमदारांना घाबरवता. नाही, नाही, कधीच नाही. नाही, कधीच नाही रजतजी, नाही? आम्ही घाबरवत नाही आणि घाबरवून कधी कोणी ठेवू शकत नाही. मग असं कसं झालं जेव्हापासून नड्डाजी बीजेपीचे अध्यक्ष बनले? 2019 मध्ये पहिल्यांदा कमाल झाली. कर्नाटकमध्ये तुमची मेजॉरिटी नव्हती, पण हो. थोड्या दिवसांनी तुमचं सरकार बनलं. नाही, परत मी सांगेन, तिथे सुद्धा काय घडलं होतं की लोक काँग्रेस पार्टी आणि कुमारस्वामी सोबत त्या दोघांमध्ये ज्या प्रकारचा संघर्ष सुरू होता, त्यामुळे पक्षात फूट पडलीच होती.
आणि ती वाढतच चालली होती. दररोज ते ज्या प्रकारची स्टेटमेंट देत होते, काँग्रेस पार्टी आणि जेडीएस सोबत राहू शकतील की नाही, हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. आता त्यांचं सरकार चाललं नाही, तेव्हा लोक आमच्या सोबत आले. 17 आमदारांना राजीनामे द्यायला लावले. हो. ते तर तुम्हीच द्यायला लावलेत ना? नाही, त्यांना आमच्यासोबत यायची त्यांची इच्छा होती, पण कायदा परवानगी देत नव्हता. त्यामुळे कायद्यानुसार त्यांना राजीनामा द्यावाच लागणार होता. पण तुम्ही हे बघा ना, त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ झाली होती, की निवडून आलेले आमदार राजीनामा देऊन आमच्यासोबत यायला तयार होते आणि आमच्याकडनं निवडणूक लढवून जिंकून परत ते विधानसभेत गेले आणि सरकारमध्ये सहभागी आणि झाले. हीच इच्छाशक्ती मध्य प्रदेशमध्ये दिसली. हां? तिथेही आमदारांनी राजीनामे दिले. तर काँग्रेसचं बहुमत असलेलं सरकार तुम्ही मी पाडलं. परत तेच सांगेन. यामध्ये रजतजी समजण्याची गोष्ट ही आहे, की पार्टीमध्ये तुमची अंतर्गत लोकशाही एवढी संपुष्टात आली आहे. पार्टीमध्ये आपसात चर्चा होणं जेव्हा बंद होतं, की तुमचे 20-20 आमदार, 15-15 आमदार आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढून ते सरकारमध्ये सामील व्हायला तयार आहेत. जर त्यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ असेल, तर यामध्ये माझ्या यशापेक्षा त्यांचं अपयश आहे की नाही, की त्यांना सोडून लोक सरकारमध्ये सामील झाले? आता असे लोक आमच्यासोबत येतात, तर आम्ही त्यांना जोडतो. मी पार्टीची साथ देत गेलो, काँग्रेसच्या आमदारांना बीजेपीत सामील करत गेलो. बघा बघा, तुमचे शब्द तर अगदी अचूक आहेत. म्हणजे लोकांना सोबत यायचं असेल आणि मी त्यांना सोबत नाही घेतलं, तर हे ठीक तर तर हे नाहीये. जुळवण्याच्या बाबतीत केजरीवालनी काय सांगितलं ते सांगतो. केजरीवालजी म्हणतात, बीजेपीने 277 आमदार तोडले आहेत. प्रत्येक आमदाराचे 20 कोटी मोजले तर 5,500 कोटी रुपये नड्डाजींनी खर्च केले. केजरीवालजींच्या स्टेटमेंटला कोण सिरियसली घेतं? कोणालाही स्वतंत्र भारतात कोणत्याही नेत्याला बोर्ड घेऊन चालावं लागत असेल, की मी कट्टर इमानदार आहे. हा पहिला नेता मी पाहिला, जो अशा प्रकारे बोर्ड घेऊन चालतो. आता तुम्ही गुजरातमध्ये पाहिलंत, एक कागद घेऊन आले होते. आयबीचा रिपोर्ट आहे. आयबीचा रिपोर्ट आहे, की आम आदमी पक्षाचा सरकार बनणार आहे. हे बघा, मी कागदावर लिहून देतोय. हे बघा, किती सीट्स आल्या, हे कुठे राहिले, हां? कुठे कुठे त्यांची स्थिती नेमकी काय झाली आहे? आणि मी त्यांना वारंवार विचारतोय, की तो कागद कुठे आहे बाबा? तो कागद तरी दाखवा. उत्तर द्यायलाच कोण तयार नाही. तर अशा लोकांना नाही, ते म्हणत होते की दिल्लीमध्ये तुम्ही तुमचं सरकार पाडायचा प्रयत्न केलात, अहो, मी तेच आमदार सांगतोय. फोडण्याचा मी प्रयत्न तेच केला, सांगतोय. पण कोणी विकला गेला नाही. मी म्हणतोय केजरीवालजींची क्रेडिटेबिलिटी काय आहे? मी पार्टी बनवणार नाही, पार्टी बनवली. मी निवडणूक लढवणार नाही, निवडणूक लढवली. मी काँग्रेसची मदत नाही घेणार, मदत घेतली. मी गुन्हेगारांना तिकीट नाही देणार, एक जेलमध्ये आहे आणि बाकी जामिनावर आहेत. आणि क्रिमिनल चार्जेस आहेत. तुम्ही सर्वांनी ते तर पाहिलं असेल ना? अच्छा, परत बघा यांची क्रेडिटेबिलिटी. लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. थेरपिस्टला रेपिस्ट बनवलं. काय ते चेहऱ्यावर एक्सप्रेशन होते त्या वेळेला हे बोलताना, लाज वाटली म्हणत पाहिजे. होते की आणि सत्येंद्र जैन आजारी आहेत. रेपिस्टला थेरपिस्ट बनवून टाकलं. ही अशा प्रकारची माणसं आणि सत्येंद्र जैनचे बाकी उपद्व्यात तुम्ही ते पाहिलेच म्हणत होते असतील. की ते आजारी आहे, त्यांना थोडी मालिशची गरज आहे. मग मला खात्री आहे ते जेलवाले मालिश तर करतच असतील. पण मला एवढंच सांगायचं आहे की कायदा वेशीवर टांगायचं काम आहे. आम आदमी पार्टीच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी हे केलं बघा, आहे. मनीष सिसोदियांवर वारंवार दावा करतात, त्यांच्यावर दारू घोटाळ्याचा आरोप लावले, हो. पण काहीही मिळालं नाही. 170 मोबाईल नष्ट करणं आणि तपासादरम्यान ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये येतील. पण मला हे सांगायचं आहे, हेल्थमध्ये घोटाळा, शिक्षणात घोटाळा, दारूचा घोटाळा, ट्रान्सपोर्टमध्ये घोटाळा, दिल्ली जल निगममध्ये घोटाळा, नुसते घोटाळ्यांवर घोटाळे आणि कसलंच उत्तर नाही देते. कोणीही उत्तर देत नाहीये. कट्टर इमानदार असे नुसते बोर्ड घेऊन फिरतात. यावरून लक्षात येतं की त्यांनी कशा प्रकारे कट्टर बेईमानी केली आहे. या बातमीत किती तथ्य आहे की तुम्ही मनीष सिसोदियांना ऑफर दिलीत, आमच्या पक्षात ये, ईडी आणि सीबीआयच्या केसेस परत घे. प्रश्नच उद्भवत नाही.
प्रश्नच येत नाही. अशा कट्टर लोकांना आम्ही का म्हणून घेऊ, जे भ्रष्टाचारी आहेत? अगदीच प्रश्नच नाही उद्भवत. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून येते की शिक्षण व्यवस्था खूप चांगली आहे. शिक्षणाची अवस्था अशी आहे की प्रिन्सिपल नाही आहेत, शिक्षक नाही आहेत, वर्ग ढासळत आहे, ही अवस्था आहे. आणि दाखवलं काय जात आहे? तर अशा लोकांना, जे लोकांना जनतेला भ्रमात ठेवतात, या लोकांचं खरं रूप, खरा चेहरा जनतेसमोर आणणं ही आमची पण जबाबदारी आहे. नड्डाजी, आम्ही ते तसंच तुम्ही करू. दिल्लीतल्या लोकांना खरा चेहरा दाखवू शकला नाही. हो दिल्लीत 3 वेळा त्यांनी तुम्हाला हरवलंय. हो ठीक आहे. आम्ही अल्टरनेटिव्ह पार्टीच्या रूपात वर येत आहोत आणि पुढे जाऊन त्यांना नक्की मात देऊ, यात काही शंका नाहीये. नाही, दिल्ली तर तुमचं राज्य होतं. देशात सर्वात आधी बीजेपी ॲट म्हणजे वन पॉइंट ऑफ टाइम काय झालं की काँग्रेस पार्टीने आपला पूर्ण पाठिंबा त्यांना देऊन टाकला. ही लढाई अशा प्रकारे लढली गेली, ज्यात दोघे एकत्र येऊन लढले. त्यामुळे या लढाईचा एक नॅचरल आउटकम तर असतोच, पण आता आम्हाला सुद्धा हे कळलंय की आम्हाला एकट्याने लढायचं आहे आणि आम्ही लढू, पण ते दोघांबरोबर तर लढू. तुमच्या पार्टीची थट्टा उडवतात की दिल्लीच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोठमोठ्या दिग्गजांना उतरवलं. मुख्यमंत्री सुद्धा कॅम्पेन करत होते, पण तरीही जिंकू शकले आम्ही नाही. प्रत्येक निवडणूक याच पद्धतीने लढतो. प्रत्येक निवडणूक निवडणुकीप्रमाणे लढतो आणि आम्ही कधी असा विचार करत नाही. हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनची निवडणूक झाली, म्युनिसिपल कॉर्पोरेशनची निवडणूक होती, राष्ट्रीय अध्यक्ष गेला होता तिथे आणि आम्ही तिथे विजयी होऊन आलो. त्यामुळे आम्ही हे निवडणूक लढतो तेव्हा असा विचार नाही करत, स्टेटसचा विचार नाही करत. आम्ही निवडणूक जमिनीवर लढतो, ऑन ग्राउंड लढतो. आणि कमांडर जरी असलो तरी आपल्या शिपायांसोबत, कार्यकर्त्यांसोबत दिवस रात्र मेहनत करत असतो, त्यांच्यासोबत उभे राहतो. पण बघा की तुम्ही सर्वात मोठा पक्ष, ते सर्वात छोटा पक्ष, ते अगदी कमी वेळात राष्ट्रीय पक्ष बनले असं म्हणणं आहे त्यांचं. आता यात सुद्धा बघा, एवढ्या कमी वेळात आम्हाला राष्ट्रीय पार्टी म्हणून ओळख मिळाली. यांच्या आधी एनसीपीलाही मिळाली होती. यांना याविषयी माहितीच नाहीये की बाकी पक्ष सुद्धा यांच्यापेक्षा कमी वेळात राष्ट्रीय पक्ष बनले आहेत. इलेक्शनमध्ये म्हणजे बंगालच्या तुम्ही अंदाज वर्तवला होतात की मोठ्या बहुमताने बीजेपी जिंकेल, तर मग तुम्हाला वाईट वाटलं असेल असा रिझल्ट लागला. तर तुमच्या घरातले सुद्धा कोणी म्हणजे बंगालचे आहेत, तुमच्या पत्नी आहेत, तर मग त्यांना तुम्ही कसं समजावलं? त्यांना हर्ट झालं असेल, त्या रागावल्या असतील, तर मग फ्रॉम 3 सीट्स वी वेंट टू 77 सीट्स आणि त्याच प्रकारे आमच्या मतांमध्ये सुद्धा खूप वाढ झाली आहे. आम्ही तिथले विरोधी पक्ष बनलो. वन स्टेप फॉरवर्ड आम्ही मोठी लीप घेतली. ही मोठी उडी मारली जी आम्ही मारली आहे. हो ठीक आहे, आमची इच्छा होती आम्ही सरकारमध्ये बसावं, नाही येऊ शकलो. बरीचशी कारणं आहेत, तुम्हाला माहीतच असेल. शेवटच्या 3 टप्प्यांच्या निवडणुकीत कोरोनाची लाट आली होती, आम्हाला प्रचार थांबवावा लागला. अजून बरीचशी कारणं होती, नाहीतर आम्ही अजूनही 30-40 सीट्स आणू शकलो आता असतो. यात ममताजी काही तर शंका म्हणतात नाही. की नड्डा, चड्डा, फड्डा येत असतात आणि हे बघा, हा लोकांच्या आपापल्या बॅकग्राऊंडचा प्रभाव असतो. हा ज्या बॅकग्राऊंडमधून येतात त्याच प्रकारची भाषा बोलतात, तर ते त्यांनाच लखलाभो. आम्ही तर ममताजींना सुद्धा कायम ममताजीच म्हटलं आहे. बंगालला जेवढं त्या ओळखतात तेवढंच बंगालला मी सुद्धा ओळखतो. हे तर त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, पण नाही घेतलं त्यांनी. यांनी जो प्रश्न विचारला होता, घरी ओरडा पडला का जेव्हा नाही. बंगालची निवडणूक हरलात? नाही, असं आहे. त्याविषयी मी एवढंच सांगेन की आम्हा सगळ्यांना एकच गोष्ट ठाऊक आहे, नेव्हर माइंड, विल ट्राय अगेन. नड्डाचे अजून काही आरोप आहेत आणि जनतेचे सुद्धा प्रश्न आहेत. तर एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये जयप्रकाश नड्डावर पुढचा आरोप. ते म्हणतात सगळ्या चुका मोदीजींनी 8 वर्षात केल्या आहेत. मी तर प्रेमाचे दुकान उघडायला निघालो आहे. प्रेम कधी कोणत्या दुकानात विकत मिळत नाही. प्रेम एक ॲटिट्यूड आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आमचे पाहुणे आहेत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यावर आरोप आहे की हे विरोधी पक्षांना घाबरवतात. नड्डाजी, राहुल गांधी रोज म्हणत आहेत, राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, ते यशस्वी झाले, तुम्ही घाबरलात आणि तुम्ही त्यांना घाबरवत आहात की कोरोना येईल, तुम्ही यात्रा थांबवा. नाही, असं काही नाहीये. मी असं कधीच म्हटलेलं नाहीये. कोरोनाचे नॉर्म्स फॉलो केले पाहिजे, सर्वांनी फॉलो केले, त्यांनी सुद्धा केले पाहिजे. पण आम्ही कोणाला घाबरवतो किंवा आम्ही त्यांना घाबरतो असं काहीही नाहीये.
त्यांनी अगदी आरामात त्यांची यात्रा, जी त्यांनी एवढी मोठी यात्रा केली आहे, चांगली गोष्ट आहे. ते म्हणत आहेत की भारताला जवळून पाहायची संधी तर मिळाली. नाही मग? नाही, तुम्ही जो द्वेष पसरवला आहे खरं तर ते संपवायला बाहेर पडलेत. हे बघा, मी परत हेच सांगेन की तुमच्या शब्दात जेवढी कटुता आहे त्याविषयी मी काय चर्चा करू. JNU मध्ये घोषणाबाजी झाली. अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. आता हा अफजल कोण होता? अफजल पार्लमेंट हल्ल्याचा मास्टर माइंड होता. त्याला फाशीची शिक्षा झाली. तर आता अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है म्हणजे कातिल कोण ठरलं? सुप्रीम कोर्टचा जज झाला. कातिल कोण ठरलं? तर प्रणब मुखर्जी ठरले, जे त्यावेळेचे भारताचे राष्ट्रपती होते, ज्यांनी फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. हे तर खुनी ठरले. आता राहुल गांधी पुढच्या दिवशी JNU ला गेले आणि तिथे कोणत्या घोषणा दिल्या जातात? भारत होंगे तुकडे तुकडे, इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह, या घोषणा दिल्या जातात. यासोबत तुम्ही उभे राहतात. तुमच्यासोबत एक व्यक्ती तिथूनच JNUचंच प्रोडक्ट, जो त्यावेळी त्या केसशी सुद्धा संबंधित होता, तो तुमच्यासोबत यात्रेवर निघतो. ही जोडो यात्रा आहे की तोडो यात्रा आहे? हे लोक भारताला एकसंध बनवणार? हे लोक भारत जोडणार? आजपर्यंत त्यांनी अजून माफी नाही मागितली. आजही बोलले ना की येस, आय डिड नॉट नो, आणि आम्ही चुकीच्या माणसाची साथ देत होतो. ओके, आम्ही याबद्दल माफी मागतो. देशाची माफी मागितली पाहिजे. पण ही जोडो यात्रा नाहीये, तर तोडो यात्रा आहे. ते म्हणतात की सगळ्या चुका गेल्या 8 वर्षात मोदीजींनी केल्या आहेत. मी तर प्रेमाचे दुकान उघडायला निघालो आहे. प्रेम कधीही कोणत्या दुकानात विकत मिळत नाही. प्रेम एक ॲटिट्यूड आहे. प्रेम एक विचारधारा आहे आणि ही विचारधारा फक्त आमचीच आहे. सगळ्यांची साथ, सगळ्यांचा विकास, सर्वांचा विश्वास, सर्वांचे प्रयास, हा आमचा मंत्र आहे. त्यामुळे प्रेम तर आम्हीच करतोय सर्वांवर. सर्वांना सोबत घेऊन तर आम्ही निघालोय. नड्डाजी, त्यांचा आरोप आहे जेव्हा निवडणूक जवळ येते तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय वाले सोडता. ईडी सीबीआय वाले म्हणतात की आम्ही व्यवस्था करतो, तुम्ही काळजी करू नका. बघा, मी तुम्हाला सांगतो की याच काँग्रेस पार्टीच्या काळात लोक म्हणायचे ना की ईडी आणि सीबीआय तर पिंजऱ्यात बंद केलेल्या एका पोपटासारखेच आहेत. जसा यांचा दृष्टिकोन आहे तसंच यांना दिसतं आहे. कारण हे सगळेजण आजपर्यंत असेच वागत आलेले आहेत. या स्वतंत्र एजन्सीज आहेत आणि त्या स्वतंत्रपणे काम करत आल्या आहेत. हां, एक गोष्ट नक्की आहे, आता इलेक्शन तर नेहमीच सुरू असतात, म्हणून सीबीआय आणि ईडीने त्यांचा तपास करणं बंद करायचं का? ते त्यांचं काम तर करतच राहणार. आता तुम्हीच सांगा की जर सीबीआयने एखादी केस केली, ईडीने एखादी केस केली, तर त्या केसमध्ये कोर्टातून यांना दिलासा का मिळत नाही? हे कोर्टात का जात नाहीत? आता रजतजी, तुम्ही असं नका म्हणू की आम्ही कोर्ट सुद्धा मॅनेज करतोय. हे कोर्टातून यांना दिलासा का मिळत मी असं नाही? अजिबात म्हणत नाहीये, पण सोनिया गांधी तर म्हणतातच, संसदेत सुद्धा म्हणाल्या हो, होत्या. मी तेच सांगतोय की हे लोक या प्रकारच्या गोष्टी करतात. शेवटी दोघे, आई आणि मुलगा, दोघेही जामिनावर आहेत की नाही नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये? नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये बेसिक गोष्टींवर प्राईम ऑफेन्सिव्ह केस बनते की नाही बनत? सांगा, केस सुरू आहे की नाही आहे? आता तुम्हीच बघा, आता निवडणूक सुरू असताना एक कनौजमध्ये अत्तराचा व्यापारी पकडला जातो आणि त्याच्याकडे काय काय सापडलं हे तुम्हाला माहितीच आहे. मग ईडी आणि सीबीआयने काम करू नये? त्याच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये एका मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीकडे काय काय सापडलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे आता तुम्हीच बघा, बाकी ठिकाणी सुद्धा झारखंडमध्ये एका ऑफिसरच्या घरातून काय काय, लेडी ऑफिसरच्या घरातून काय काय सापडलं हेही तुम्ही पाहिलंय. म्हणजे कोणी भ्रष्टाचार करत असेल आणि फक्त सध्या निवडणूक सुरू आहे म्हणून आम्ही त्याच्यावर हात टाकणार नाही, असं नाही चालणार. जो बेईमानी करेल, ॲक्शन स्वायत्त संस्था घेतील, ॲक्शन घेतली जाईल. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना सांगितलंय, भ्रष्टाचार मी मुळीच सहन नाही करणार, भ्रष्टाचार मी होऊ देणार नाही. यावर आमची कारवाई होणार म्हणजे होणारच. त्यामुळे भ्रष्टाचारी असेल तर ही केस होणार म्हणजे होणारच. नड्डाजी, आणि कोणती केस त्यांचा असेल, दावा आहे की ज्या भ्रष्टाचाराच्या ते केसेस आहेत आता त्या तुम्ही तुम्ही बघा, सत्येंद्र जैन एवढ्या दिवसांपासून जेलमध्ये आहेत. का आहेत ते जेलमध्ये? का त्यांची ऍप्लिकेशन रिजेक्ट होते तुम्ही आहे? त्यांना बाहेर पडूच देत नाही, तर मग? आम्ही काय, ते कोर्टात जातात तेव्हा कोर्ट त्यांना नकार देतं. जेव्हा ते केस बघतात, अशा केसेस आहेत, असे आरोप लावलेले आहेत, जामीन मिळू शकत ते नाही. एकटे थोडीच आहेत. बघा, महाराष्ट्रातल्या हो नेत्यांची हो, नावं बघा. ते अनिल अनिल देशमुख, देशमुख आहे ते आणि ते फेब्रुवारीपासून नवाब मलिक, नवाब मलिक. संजय राऊत हो मोठ्या हो मुश्किलीने हो बेलवर हो बाहेर हो. आलेत. तर यावरून लक्षात येतं, आणि हे
यावरून लक्षात येतं की जे तुमचा विरोध करतात ते जेलमध्ये जातात नाही, आणि मग बाहेर पडू नाही, शकत नाही. नाही. यावरून लक्षात येतं की हे भ्रष्टाचारी आहेत आणि भ्रष्टाचारासोबतच हे अ, समाजाचा, देशाचा पैसा लुटायचं काम केलं आहे. म्हणून कायदा कठोर आहे आणि कायद्यानुसार यांच्यावर कारवाई केली जाते. खरं तर असं झालंय की जेवढे लीडर्स आहेत, सोनिया गांधी असो, राहुल गांधी असो, चिदंबरम असो, काँग्रेसचे सगळे नेते जामिनावर आहेत. हो. राज्यांमध्ये जेवढे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे जवळचे लोक एकतर जेलमध्ये आहेत किंवा जामिनावर आहेत. तर फक्त हीच लोक का पकडले जातात? हे यांची कामच अशी आहेत ना, जसं काम कराल तसंच फळ मिळेल. जर तुमची कामच अशी असतील, आफ्टर ऑल हे बघा, तुमच्यावर केस दाखल का होते? तुम्ही काही ना काही तुम्ही मुख्यमंत्री असताना किंवा मंत्री काळात असं एखादं काम केलं असेल, ज्यात तुम्ही अधिकारांचा दुरुपयोग करताना भ्रष्टाचार केला असेल, तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं असेल, तुम्ही कायदा तोडला असेल, म्हणून तुमच्यावर केसेस झाल्या. आणि जर तुम्हाला वाटतं, तर भारतीय जनता पार्टीवर आरोप लावा ना. ते नाही करू शकत. यासाठी करू शकत नाही. आम्ही नियमांनी चालणारी माणसं आहोत. आम्ही पावित्र्य जपणारी माणसं आहोत. आम्ही पार्टीच्या दृष्टिकोनातून सुद्धा सगळ्या गोष्टी पण तुम्हाला एक कायदेशीर गोष्ट पद्धतीने सांगतो करतो. नड्डाजी, लोकांचं असं मत झालंय की जिथे कुठे निवडणुका असतात तिथे सीबीआय, ईडी, आयटी या सगळ्या एजन्सीचा वापर होतो आणि नेत्यांना घाबरवलं जातं. नाही, असं नाहीये. निवडणुका सगळीकडे होत आहेत. आयडी, ईडी, आयटी, ईडी सगळे आपापली कामं तर करतच असतात. आणि ते काम करताना एक गोष्ट सांगा, की आम्ही अशी एकही केस बनवली आहे का जी चुकीची सिद्ध झाली आहे? अशी एकही केस आहे का ज्यात लोक जेलमध्ये गेले नाहीयेत? एखादी अशी केस बनली आहे का ज्यात त्यांना जामीन घ्यावा लागला नाहीये? तर फॅक्च्युअली गोष्टी जर आहेत, तर एक गोष्ट तर स्पष्ट आहे, की जर राजकारणात सर्व्हाइव्ह करायचंय, तर तुम्हाला नीटच राहावं लागेल. तुम्हाला इमानदारीने काम करावं लागेल. तुम्ही अशा प्रकारचा भ्रष्टाचार कराल तर कायदा त्याचं काम करणार म्हणजे करणारच आणि तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल. जेव्हा तुम्ही विचारता ना की हा जामिनावर आहे, तुम्ही विचारता राहुल गांधीचा प्रश्न द्या हं. की यांच्या पार्टीच्या लोकांवर एवढे केसेस का आहेत? यावर ते म्हणतात की जे पी नड्डा कोण आहेत मला विचारणारे? माझे प्रोफेसर आहेत. मी यांच्या प्रश्नांची उत्तर का देऊ? मी प्रोफेसर नाही, पण भारताचा नागरिक तर आहेच ना. भारताचा नागरिक या नात्याने मी विचारतोय, की तुम्ही सांगा, मी आजही या मंचावर विचारतो, की भाई हे सांगा, तुम्ही जगाला हे सांगा, की तुम्ही आणि तुमच्या पूजनीय आई कोणत्या केससाठी जामिनावर आहात? कोणत्या केससाठी जामिनावर आहात? राहुल गांधीचं म्हणणं आहे 70 वर्षात जी काही देशाने प्रगती केली, ती बीजेपीने 8 वर्षात नष्ट करून टाकली. आज 4 लोकांची डिक्टेटरशिप आहे. 4 लोकांची हुकुमशाही आहे देशात आणि ही लोकं सगळ्यांना घाबरवत असतात. मी परत आता तिघेजण तर मला माहिती आहेत. मोदीजी, अमित शाह, नड्डाजी. आता चौथा कोण आहे? मला माहित नाही, पण हे चारही नाही आहेत. आम्ही कोणालाही घाबरवत नाही, ना आम्ही कोणावर दबाव आणतो, ना आम्ही हुकुमशहा आहोत. आणि पंतप्रधान मोदीजी तर जेवढे डेमोक्रॅटिकली सगळ्या गोष्टींकडे बघतात, तुम्ही पाहिलंच असेल, की हल्लीच कोरोनाची लढाई झाली. कोणत्या पंतप्रधानांनी आजपर्यंत एवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली? त्यांनी सर्वांना ऑन बोर्ड घेतलं. तो डोकलामचा विषय होता. तेव्हाही सगळ्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं होतं. आता G20 आलंय. आता G20ची प्रेसिडेन्सी होती. तर त्यात सुद्धा पंतप्रधानांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना ऑन बोर्ड घेतलं. सर्वांना सोबत घेऊन ते पुढे गेले. आता जनतेचे प्रश्न घेऊया. बोला. सर, माझा प्रश्न आहे की राहुल गांधी नेहमी म्हणत असतात की मोदीजी चीनला घाबरले, मोदीजी चीनला घाबरले. यावर तुम्हाला काय म्हणायचंय? पंतप्रधानजींनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय, आम्ही ना डोळे मोठे करून बोलू, ना खाली नजर झुकवून बोलू. डोळ्यात डोळे घालून समोरच्याशी बोलू. आणि ही गोष्ट लेटर ऑफ स्पिरिटमध्ये पंतप्रधान मोदीजींनी फॉलो केलं आहे. तुम्ही व्हिडिओत सुद्धा पाहिले असतील, बाकी गोष्टी सुद्धा पाहिल्या असतील. ही गोष्ट खरी आहे की एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून अध्यक्ष होण्याच्या नात्याने आंतरराष्ट्रीय विषयांवर आम्ही काय बोलावं याची एक मर्यादा असते, जिचं आपण बघा, पालन मी केलं बरोबर पाहिजे. सांगतो राहुल गांधी नेमके काय म्हणाले. चीनसारख्या देशाला घाबरतात, जनतेपासून सत्य लपवत असतात, फक्त स्वतःची प्रतिमा वाचवतात, सेनेचं मनोबल तोडतात. सेनेचं मनोबल जेवढं रजतजी राहुल गांधींनी तोडलंय, सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह कोणी उभं केलं? बालाकोटच्या ऑपरेशनवर कोणी प्रश्न उपस्थित केले? आणि त्यांनी कोणत्या शब्दांचा वापर केला? की आपल्या सेनेची पिटाई झाली. अशा शब्दांचा प्रयोग कोण करतं? हे सैन्याचं मनोबल कोण तोडतं आहे? सैन्याप्रती मनात दुर्भावना कोण ठेवतं?
हे राहुल गांधी ठेवतात. आता राहिला पंतप्रधान मोदीजींचा प्रश्न. आम्ही हे छातीत ठोकून सांगू शकतो की त्यांच्या नेतृत्वात देशाच्या सीमा सुरक्षित आहेत आणि आमचे सैनिक, वीर जवान तिथे तैनात आहेत आणि पूर्ण शक्तीनिशी डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेचं रक्षण करत आहेत. नड्डाजी, आम्ही तुमच्यावर बरेच आरोप लावले, जनतेच्या प्रश्नांची उत्तर दिलीत. आता ब्रेकसाठी थांबू आणि ब्रेक नंतर ऐकू आपकी अदालत मध्ये आजचे जज वेद प्रताप वैदिक यांचा निकाल आपकी अदालत मध्ये. वेलकम बॅक. आज आपण प्रश्न विचारले, आरोप लावले, स्पष्टीकरण मागितलं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे. आपकी अदालत मध्ये आता वेळ झाली आहे आजचे जज डॉक्टर वेद प्रताप वैदिक यांच्या निर्णयाची. आपकी अदालतचे वकील श्री रजत शर्माजी यांनी खूप कठीण प्रश्न विचारले, पण श्री जगत प्रकाशजी नड्डांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं एवढ्या चांगल्या प्रकारे दिली आहेत की तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मी आज खूप आनंदित आहे की आज त्यांनी ज्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत त्या उत्तरांमुळे भारताची लोकशाही मजबूत होते. त्यांनी मर्यादेचं पूर्ण पालन केलंय. जनसंघापासून भाजपापर्यंत जेवढे अध्यक्ष झाले आहेत त्यांनी खूप उच्च आदर्श घालून दिले आहेत. हेच आदर्श पुढे न्यायचं कार्य श्री जगत प्रकाश नड्डा करतायत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना आज सगळ्या आरोपातून मुक्त करतो. धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. याच अपेक्षेने आणि विश्वासाने की जे पी नड्डा अशाच प्रकारे जनसेवेचे कार्य करत राहतील. आजचा खटला इथेच संपवूया आपण. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया आपकी अदालतमध्ये एका नवीन व्यक्तिमत्वासोबत, एका नवीन पाहुण्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.